जावायला गोड जरा जास्त आवडत होत म्हणून ही जिलेबीची पात्राची गाठच पडू देणार आहोत महाराज। येड्या माग येडा, येड्या माग येडा, येड्या माग येडा, एके येड्याला माशीची टाकलेली होती, येड्याने बघावं का नाही माशीची टाकलेली, माशी सगळं येडा हल्ला। आता मला सांगा पोटात माशी गेले गप्प बसते का? जेवी माशी सगळे अन्न सुख नदी ती भूल, जेवण झालं गळगळ गळगळ हात धुतला बैठकीला जाऊन बसलं, पण पोटात माशी गेलेली असल्यामुळे बैठक लागली घुमायला। बिघायला लागले त्याला, उठून उभं राहिलं, कसं तरी करायला लागले। मेवणे जवळ दादाजी काय झालं? आता जेवण चांगलं केलं, एवढी तब्येत चांगली होती, अचानक कसं काय बिघडली, काय झालं? बोलतेच ना बोलते तोपर्यंत घडबड साऱ्या बैठकीत जिलेबीच्या काढ्याच काढ्या। सासूने खिडकीतून बघितलं, काय ती जावई मुली असं कुठं असतं का? एवढा असता तरी प्रेमाने स्वयंपाक बघितला म्हणली, एक तासभर तरी पकडून ठेवायचं असं कुठं असतं का म्हणली? म्हणजे मला त्या वरणाचं काय वाटलं नाही, घरची जाळ होती, त्या चपातीच्या भाताचं काय वाटलं नाही, ते कोपालचं राशींचं चाललेलं होतं, पण ती जिलेबी लोकांचे पैसे उसने आणून आणली, अजून त्या लोकांचे पैसे देखील भेटले नाही। जावई काही करावं तेवढ्या काड्या काड्या तरी उचला म्हणून उचली जावई भोमिलिया आणि लहान मोठे असला हा दृष्टांत कमी वाटला त्याला बोलायला म्हणून पुढच्या दृष्टांत सांगितला का अंगण शिवे अलिंगणा प्रेताच्या। चार दोन भाऊ एकत्रित राहत होते, ती घराण्याची लग्न झालेली, चौथ्या नंबरचं नवीनच लग्न झालेलं होतं, ते काय प्रपंच एवढं लक्ष देत नव्हतं, बोंबलत फिरायचं, उशिरा घरी यायचं रात्रीचं। ते बाकीचे म्हणजे करे आपणच एवढं केलं, सगळं संसार एवढं सगळं प्रपंच एवढं कष्ट करतो म्हणा, हे काय तिकडं बोंबलत फिरत नाही, काम करीत नाही, काय नाही, द्या व्हायला फेकून तिला व्हायला फेकून। आता वाहिलं काढून दिल्यानंतर महाराज दोघच नवरा बायको नवीन प्रपंच एवढा त्यांचा जिव्हाळा, महाराज एवढा जीव एकमेकावरती। जेवायला संध्याकाळी बसल्यानंतर ताटाला ताट लावून बसणं, घे अर्धी घे बरोबर घे अर्धी, एवढा प्रेम महाराज। प्रेम कशात असते? फुकटात पुळ काय प्रेम असते काय? संन्यासी काय काय प्रेम हे काय बातमी राहिलं त्याच्या? आता ही सगळी व्यवस्था आहे संसारात, हे प्रेम वगैरे हे सगळं तुम्हाला सांगू का? हे सगळं जोरी मानेची लहान करत हे सुखाचे एखादा हे इंद्रिय मावळली महाराज सांगतात, हे प्रेम वगैरे काही नाही, हे गोष्टी सगळे शून्य आहेत। तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल, भजन करा महाराज सांगतात, जोपर्यंत आपल्याकडे धन दौलत ही बायका पोरं प्रेम करताना दिसतात ना, हे फक्त व्यवस्था आहे, फक्त पैशावर प्रेम करणारी माणसं, हे अंतःकरणातून प्रेम करणार कोण आहे? आपले हित कशात याचा विचार करा। जीवन जगत असताना माणसं बायका पोरासाठी एवढी तकतक करतात, पण हे आपल्यावर प्रेम करताना दिसतात फक्त। जोडी चढ नका, जोपर्यंत पैसा आहे पाणी आहे तोपर्यंत सगळे प्रेम करतात, पण त्या धनाची झाली या तुटी, मग स्त्री वसवून लागे पाठी। आता नावडती तुमच्या गोष्टी, बायको म्हणते बसा गप, तुम्हाला तर काही अक्कलच नाही का? नक्कलच नाही ना, नक्कलच अक्कल कुठली झाली? एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणला, सोमवारी बरं म्हणला नगरला, म्हणला का एका मुलीचं माझं एवढं प्रेम आहे, म्हणलं आम्ही दोघं जण रजिस्टर मॅरेज करणार आहेत, आई वडिलांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करणार आहेत, एकमेकाशिवाय आम्ही राहू शकत नाही। मित्र म्हणला सोमवार नाही, मला काम आहे, मंगळवारी घरी येतो म्हणलं भेटाय। दुसऱ्या दिवशी मंगळवारी घरी भेटायला गेला, म्हणला काल किती वाजता झाला कार्यक्रम? म्हणलं कोणता? हे रजिस्टर्ड मॅरेज नाही जमलं, म्हणलं कालची कालच बिघडली। म्हणलं कसं काय एवढं प्रेम होतं? म्हणलं हो, त्या मुलीचं माझ्या तिच्या प्रेमाच्या अनाभाका सुद्धा घेतलेलं म्हणलं आम्ही, पण तिथं गेल्यानंतर कोर्टात गेल्या तिने एक मला प्रश्न विचारला, तुमच्या नावाने बँकेत किती पैसे आहेत? मी म्हणलं रुपया सुद्धा नाही। तसं म्हणलं की तिथून झाली ना म्हणलं मागे। हे मित्र म्हणलं कशाचं प्रेम काय? माझं असं झालं म्हणलं, एका मुलीचं माझं रजिस्टर्ड मॅरेज। तिथे गेल्यानंतर हाच प्रश्न तिने मला विचारला, तुमच्या नावाने बँकेत किती पैसे आहेत? मी म्हणलं माझ्या नावाने रुपया नाही, पण आमचे चुलते आहेत ना त्यांच्या नावाने 25 लाख रुपये आहेत आणि ते आपल्यालाच होणार आहे। ते मला मी तसं म्हणलं की चुलत्या बरोबरच लग्न केलं, मी आलो मला मागायला कसलं हे प्रेम वगैरे या गोष्टी का परत ते उशिरा घरी येणार, काम नाही धंदा नाही, बोंबलत फिरत होतं। एके दिवशी उशिरा घरी आलं, पावसाळ्याचे दिवस होते, लाईट गेलेली होती, रात्री 2-3 वाजता का उशिरा आल्यानंतर दरवाजावर थाप मारली, बाई एकटीच घरी होती बिचारी, रातभर बाई होती हरण काळजी।
लाईट गेलेली, अंधार पडलेला, पाऊस बारीक बारीक चालू आहे. मांजराने पत्र्यावरती उडी मारली. जिजबाई घाबरली, रक्तदाब झाला. जागे बाई आटेखाली जागे गेली. हे उशिरा घरी आलं, कडी वाजू लागलं. अय झोप. माणसं नाव कमून घेत असतील काय माहिती. अय झोप. आम्हाला कीर्तन झाल्यानंतर एक दिवशी एका जणांनी गिरणीला चहा घ्यायला. कीर्तन होतं 9 ते 11. घरी जायला 12 वाजले. त्याची बायको झोपलेली होती. ते हाक मारू लागला दारात गेल्यावर. अय म्हणलं नाव घे ना तू का मशी हाकी जाऊ काका. अय झोप. तरी बायको उठा. अय पप्याची माय. तरी उठली नाही. काय आवाज सुद्धा नाही. अय बारदाना. त्या बघा काय झालं ते काय नाव घे. नाव घेत नाहीत. त्याने असं हाक मारू लागलं. आता ती झोप कशी राहिली. ती झोप गेली गावाला. मी कस तरी कडी उघडली. घरात जाऊन बघितलं तर एक डोळा झाकलेला, एक उघडा. जीप बाहेर पडलेली. बॅग करीत भूत 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 म्हणजे जीप बाहेर पळालं. बाहेर अंगणात आलं. भावाला हाक मारली. जाधव म्हणलं काय. पुन्हा माहिती कस तरी करायला लागली. मला झोप उभ्या सकाळी जाऊ करण्यात म्हणा माणूस दिवसभर थकलेलं. ज्ञानोबा म्हणतात बायकोच आहे. काल एवढं प्रेमाने जेवत होतं. सामकी रात्रभर झोप काय अर्थ नाही. बायकोच आहे पण तिचं प्रेतात रूपांतर झालेलं आहे. तिचा तिरस्कार निर्माण होतो. तसं या विषयाविषयी प्रपंचाविषयी महाराज सांगतात विठ्ठले हे चित्त प्रपंचापासूनी. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासूनी. वमनाचे मने बैसले. वमनाचे मने बैसले. Bye.